नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. सूर्यदेव आपले आलेले आहेत आणि मी आज सकाळी सकाळीच लाकडं तोडायला आली आहे. तर म्हटलं लाकडं जमा करून ठेवूया. आता सध्या गॅसचा प्रॉब्लेम आहे. तसं काय मला प्रॉब्लेम नाही आहे, तरी पण काय माहिती इथे भेटतो की नाही. तर काय मी फोन केला होता पण गॅस मिळणार नाही लवकर म्हणून सांगितलं. तर म्हटलं लाकडं आहे ती पावसाळ्यासाठी ठेवली आहेत. चला म्हटलं सकाळी सकाळी लाकडं आपण आणायला जाऊ, कारण सकाळीच बरं वाटतं, कारण उन्हामध्ये कंटाळा येतो. तोडतं मला हे दिसलं बघा, काय आहे ही राखणदाराची कात. म्हणजे आमच्याकडे अशाला राखणदार बोलतात, रानामध्ये असेल त्याला. केवढा मोठा इथे तुटली आहे, तर खूप मोठा आहे. आणि हा पावसाळ्यात आम्हाला दिसला होता, तर इथेच कुठेतरी लपलेला आहे. रानात बघा असं हे घरटं चिमणीचं आहे ना, तसं हे भेटलं आहे खाली. मला वाटतं चिमणीचं घरटं पडलं असेल, पण इथे तर काय झाड नाही आहे. इथे आजूबाजूला असं झाड नाही आहे, लांब आहेत. इथे पडलं आहे, तर त्याच्यात अंडा वगैरे काही नाही आहे. तर मी चालले घेऊन त्याला. खूप सुंदर असं आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आपण वृक्षारोपण करू, ट्राय करू आपण, ठीक आहे. आणि किती सुंदर कला आहे बघा. असं छोटं छोटं गवत घेऊन विणकामासारखं केलं आहे तयार. किती कष्ट लागतात ह्यांना हे सगळं करायला, किती मेहनत आहे. चिमणी पाखरं ज्यांनी कोणी बनवलं असेल आणि जे बनवतं चिमणी पाखरं, खरंच. चला तर लाकडं जमा केली, अर्धी मी घरी नेऊन ठेवली आणि विसरली म्हणजे तुम्हाला दाखवला. तर आता मी घेऊन जाते. आणि ते बघा डोक्यावरती सूर्य पण आलेला आहे, खूप उशीर झालेला आहे. आता जाऊया घरी. तर मंडळी हे बघा, ते चिमणीचं घरटं पडलेलं ते मी आणलं होतं गवत. तर हे आहे माझं चाफ्याचं झाड. त्याला बरंच 1 वर्ष होऊन गेलं, काहीच म्हणजे पानं आलेली आणि नंतर मग गळून गेली. तर मग म्हटलं आपण हे लावून बघूया, जेणेकरून सुकं सुकं राहील. तसं मी त्याला पाणी नाही घालत जास्त, तरी म्हटलं बघूया आता ह्याला असं घालून. आणि किती सुंदर दिसतं बघा. मिरच्या लावल्यात बघा. मिरच्या तिकडे दुसरीकडे होत्या, त्या काढल्या नाही, त्या कुंडीत लावल्या. तिकडे खूप सुक्या सुक्या झाल्या, एकदम मारायला आला, मारायच्या ह्याच्यामध्येच आल्या आहेत. तर आता ह्यांना बघूया जीवनदान देऊन. सपोरी मला रस्त्यात रोपटं दिसलं होतं, भेटलं होतं, तर मी इथे त्याला लावलं. आणि खूप सुंदर असं सदाफुलीचं झाड आहे. खूप सुंदर असं फूल आलं आहे त्याला, बघून खूप बरं वाटलं, आनंद झाला. नवीन झाड आणलं होतं, मी शेअर केलं की नाही माहीत नाही, छोटं होतं, आता खूप मोठं झालं. तर मधुमालती आहे वाटतं हे झाड, मधुमालतीच्या फुलांचं आहे, ज्याला गुलाबी नंतर व्हाईट होतात, सफेद येतात, असं काहीतरी मिक्स ते असे हे झाड लावलं आहे. तर वेल मोठी मोठी होत चालली आहे, तर त्याला काहीतरी करावं लागेल मला आता असं, ठीक आहे. तर मंडळी आता लागली खूप भूक. आता म्हटलं जरा पिठलं करूया. पिठलं आणि भाकरी खाते. बाजूवाल्याने मला 2 भाकऱ्या दिल्या, तर म्हटलं कशावर खायच्या, तर म्हणून पटकन म्हटलं काय भाजी करू, तर म्हटलं तव्यावर पिठलं टाकलं. हे बघा पिठलं आणि भाकरी, आणि मस्तपैकी आपल्या अंगणात बसून झाडाखाली पिठलं आणि भाकरी खाते, नाश्ता करून घेते. चला तर मग. तर म्हणजे दुपारची वेळ आहे आणि बघू शकता केवढा वादळ आलं असं आवाज येतोय वाऱ्याचा. तर मी बाजारात आली आणि इथे स्टोव दिसला आणि खूप कौतुक वाटलं. स्टोव बघितला आणि लहानपणीची आठवण झाली, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तर बागेतले आपल्या खूप सारी शिराळी भेटली आहे, ती मी काढून घेतली. आणि दिवसभराचं रुटीन थोडं थोडं तुमच्याशी शेअर केलं. आणि आता झाली आहे रात्र आणि आता झोपतो. गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. आणि खूप सुंदर असं चांदमामा दिसतोय आणि रातकिड्यांचा आवाज येतोय. चला तर मग रातकिड्यांचा आवाजाने आम्ही झोपून जातो. तुम्ही पण झोपा. बाय.